नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आनंद हा अक्षय आणि आभ्याला समजावत असतो. आनंद म्हणतो, काय झालं, मी असा ड्रेस घातला तर तुम्ही मला असं विचित्र नजरेने का बघता? अरे हा आभ्या हा ज्यावेळेस आरती गेली होती त्यावेळेस वेड्यासारखा वागत होता, वेड्यासारखा दारू पित होता. आणि जेव्हा रमा गेली होती ना तेव्हा अक्षय तुझी काय अवस्था झाली होती? मग मी आज वेड्यासारखे कपडे घातले तर तुम्हाला एवढं वेगळं आणि विचित्र का वाटतंय? तुम्ही जर एवढे वेड्यासारखे वागू शकता तर मी असं विचित्र कपडे घालून वेड्यासारखं वागलो तर त्यात काय विशेष? असे आनंद आता अभय आणि अक्षयला बोलतो. आनंद म्हणतो, मी तर वेड्यासारखं वागूच शकतो, त्यात काय एवढं? इकडे आता आय्याजी तिच्या बेडरूममध्ये विचार करत बसलेली असते. आय्याजी आता विचार करते की आपल्या घरात आता माही आहे की रमा आहे. आय्याची विचार करते आणि म्हणते की रमाने तर सांगितलंय मी आता घरी आली आणि सगळ्यांना विश्वासात घेतलंय, पण माहीच्या ऐवजी खरंच जर रमा आपल्या घरी असली तर असा विचार आता आय्याजीच्या मनात येतो. आणि त्यानंतर आता आय्याजी विचार करते की रमा जिवंत आहे हे तर चांगलंच आहे, पण रमा ह्या घरी आली, तिने तरी मला कुठे विश्वासात घेऊन सांगितलं की मी जिवंत आहे आणि मी घरी आली आहे परत म्हणून. आणि आय्याजी विचार करते की माझासुद्धा विचार काही वाईट नाही, जर रमाच्या ऐवजी माही जर घरी आली असेल तर आपल्यासाठी खूप चांगलंच आहे, कारण माही ही एज्युकेटेड आहे आणि तिचा आपल्याला उपयोगसुद्धा होईल, असा आता आय्याजीने विचार केलेला असतो. आणि तेवढ्यात आता रमाकांत तिथे येतो. आनंदचा तो वेश बघून आता रमाकांत म्हणतो की हे काय चाललंय आनंद तुझं, आणि असं लहान मुलासारखं का विचित्र वेश धारण केलाय? बोट करत आता ओरडतच आनंद म्हणतो की हे बघ काकी, तू जर असं बोलला तर मी ताबडतोब निघून जाईल बरं का. अक्षय आता डोक्याला हात लावतो. रमाकांत म्हणतो, तू तर मोठा आहे, असं वागत असतात का? आनंद म्हणतो की मला का अगोदर मग जन्माला घातलं, यात माझी काय चूक? आणि मयुरी, अक्षय, आभ्या सगळेजण आता आनंदवर ओरडू लागतात. ते ऐकताच आता मोठ्याने ओरडत रमा म्हणते की थांबा, तुम्हाला कळतंय का हे असं काय होतंय ते? आपलं ना जे काही रुटीन आहे ना ते सगळ्या रुटीनला आपण कंटाळलोय. आपण हे असं वागतोय ना त्यामुळे आपल्याला त्याची चिडचिड होते, आणि एक तरी दिवस आपण आपल्या मनासारखं वागतोय का? तेव्हा आता आपण एक दिवस आपल्या मनासारखं वागूयात, असे आता रमा सगळ्यांना सांगते. ते ऐकून आता जान्हवी म्हणते की म्हणजे नेमकं काय करायचं रमा? तर रमा म्हणते म्हणजे एक दिवस आपण आपल्या फक्त मनासारखं वागायचं. रमा म्हणते की म्हणजे आपल्याला जर नाचावंसं वाटलं तर नाचायचं, आपल्याला जर उड्या माराव्याशा वाटल्या तर त्याही मारायच्या. आता उन्हाळ्याच्या सुट्टी लागली ना, आपण जे काही आपल्या मनात येतं ना फक्त आपल्या मनासारखं वागायचं आणि तसंच करायचं, असे रमा सगळ्यांना सांगते. रमा म्हणते आपण उद्याचा दिवस ठरवूयात, उद्या उठल्यापासून आपण आपल्या मनाला जसं वाटतंय ना तसंच वागायचं. आणि इकडे आता ते ऐकून आनंद, आभ्या सगळेजण इकडे मान हलवून आडेबोडे घेऊ लागतात. इकडे रमा विचार करते की आपण इतक्या दिवस आपल्या घरात प्रॉब्लेम मागून प्रॉब्लेम चालू होते, पण आपण जर हे असं करून सगळ्यांना एकत्र आणलं ना तर मग आपलं काम सगळ्यात बेस्ट होईल आणि पुन्हा सगळे पहिल्यासारखे होतील, असा विचार आता रमाने केलेला असतो. इकडे आता बेडरूममध्ये आय्याजी ही निराश होऊन बसलेली असते, रमा आणि माहीचा विचार करत असते. तेवढ्यात आता मानिनी ही पुन्हा आता पार्वती आजीला कॉल करते आणि म्हणते की बघितलं का पार्वती आजी, त्या दोघी एकच होत्या ना? त्यानंतर आता आय्याजी म्हणते की मानिनी, अगं ऐक ना, आपण लांबून बघितलं पण जवळून त्या दोघी एक नव्हत्या, दुसरीच मुलगी होती ती, आणि मी जवळ जाऊन बघितलं ना चांगलं, ती मुलगी नव्हती. तर मानिनी म्हणते की हे बघा, तुम्ही ज्या रमाला आणलं ना मला माहिती आहे ती रमा नाहीच आहे. आय्याजी म्हणते की अगं मानिनी काय बोलतेस तू? आय्याजी म्हणते की मानिनी तुला माहिती नाही आहे, तुझ्या डोक्यात ना सतत काही असं स्कॅमसारखं असतं. मानिनी म्हणते हे बरं आहे तुमचं, स्कॅम तर मुकादमच करतात आणि दुसऱ्यावरती खापर फोडतात. आय्याजी म्हणते काय केलंय मुकादमांनी, काय बोलतेस तू मानिनी? मानिनी म्हणते की हे बघा तुम्ही काय करताय तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे, तुम्ही हे असं करून माझ्याबरोबर आणि जगाबरोबर गेम खेळताय गेम, आणि तुम्हालासुद्धा चांगलंच माहिती आहे की ती रमा नाही तर माही आहे. माही रमासारख्या दिसणाऱ्या मुलीलाच तुम्ही तुमच्या घरात सून म्हणून आणलंय, आणि तिच्यासारख्या दिसणाऱ्या मुलीला तुम्ही कुणालाही खबर न करता घराबाहेर काढलं.
त्यानंतर आता अय्याजी म्हणते, मानिनी बोलताना विचार करून बोल, आम्ही कुठल्याही डुप्लिकेट मुलीला आमच्या घरी नाही आणलं. रमाचा ॲक्सिडेंट झाला होता आणि रमा ॲक्सिडेंटमधून गायब झाली होती. पुन्हा ती सापडली आणि आमच्या घरी आली, बस एवढंच झालं. अय्याजी म्हणते की ती फक्त आमच्या घरी आली ना, ती आमची रमाच आहे, दॅट्स इट. कळलं का तुला मानिनी? मानिनी म्हणते की हे बघा पार्वती मुकादम, मी सगळी माहिती काढली. रमाचा ॲक्सिडेंट झाला होता ना, आणि त्यानंतर तुम्ही रमासारख्याच डुप्लिकेट मुलीला घरी आणलं आणि रमा पुन्हा घरी आली तर तुम्ही त्या मुलीला घराबाहेर काढलं, हेच सत्य आहे आणि तुम्ही ते सत्य नाकारू शकत नाही. पार्वती आजी म्हणते की मानिनी हे जरा अतिच होतं आहे आता तुझं. मानिनी म्हणते की अति तर मी नाही, तुम्ही करताय तुम्ही. मानिनी म्हणते की तुमच्या रमासारख्या दिसणाऱ्या मुलीला आणि रमाला मी दोघींनाही एकत्र बघितलं होतं आणि त्यावेळेससुद्धा मी वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती, पण त्या दोघींना एकत्र आणून मी पुन्हा तुमच्यासमोर ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता मी तुम्हाला त्या दोघींना एकत्र आणून दाखवलं देखील, पण तुम्हीच आता माझ्यासोबत गेम खेळताय. अय्याजी म्हणते मी नाही गेम खेळत, माझ्यासोबत कुणीतरी गेम खेळतंय, पण मी सोडणार नाही आणि ती कोण आहे ना याचा मी शोध लवकरच घेईल, असे म्हणत आता अय्याजी फोन ठेवते. इकडे आता दुसऱ्या दिवशी सगळेजण उठून हॉलमध्ये आलेले असतात. आनंद देखील आता उठून बाहेर जाऊ लागतो, तर रमा आनंदकडे बघते आणि म्हणते कुठे चालले, बसा बरं इथे. आनंद म्हणतो मी जरा बाहेर जाऊन येतो. रमा मोठ्याने ओरडत म्हणते की अहो मी म्हणते ना बसा इथे, तर आनंद आता त्यांच्या शेजारी येऊन बसतो. सीमा आता रमाकडे बघत म्हणते की हे सगळं काय चाललंय. तेवढ्यात आता सीमा म्हणते सांग ना रमा हे सगळं काय. तर रमा म्हणते हे बघा आता उन्हाळ्याचे दिवस आहे, मी सगळे काही आंबे आणले आणि धुवूनही ठेवले, कलिंगडसुद्धा आणले. तेव्हा आता सीमा म्हणते मग ते कसे खायचे. तर आता रमा म्हणते की कसे खायचे म्हणजे ज्याला जसे वाटेल तसे खायचे, कुणीही कुणाला बोलायचं नाही तू असं खातोय तसं खातोय, ज्याला जसे वाटेल ना तो तसा खाईल. आणि तेवढ्यात ते आंबे बघून आता सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं. पटकन आनंद आता त्या आंब्याकडे बघतो आणि त्यातील एक आंबा उचलतो आणि तो फोडू लागतो. तर तेवढ्यात आंब्याचा रस आता आनंदच्या तोंडावर उडतो. आनंदकडे सगळेजणे बघू लागतात, तर रमा हसू लागते. आनंद म्हणतो की आंबा फोडताना हे असं माझ्या तोंडावर उडालं. जान्हवीसुद्धा आता खुशी होऊन हसू लागते. आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की ते आंबा अंगावरती उडाल्यानंतर एकदम पिवळसर होतं, आपल्या अंगाला आपण हळद लावतो ना अगदी तसं. आता यापुढे आंबा लावला तरी चालेल. सगळेजण हसू लागतात. तर आभ्यासुद्धा आता एक आंबा आपल्या हातात घेतो. रमाकांत म्हणतो की अच्छा आता तुमच्या सगळ्यांमध्ये मी मोठा आहे, तेव्हा आता मलासुद्धा असे जबाबदारीने वागणं आवडणार नाही, मी सुद्धा आता तुमच्यासारखंच वागणार आहे आणि मनाला वाटेल तसं खाणार आहे आणि जगणार आहे, असे म्हणत आता रमाकांतसुद्धा आंबा खायला घेतो. आणि आता रमाकांतने कलिंगडसुद्धा घेतलेलं असतं. रमाकांत म्हणतो की आता बघा मी कलिंगड खाणार माझ्या मनासारखं, आणि लगेच हाताचा कोपर मारत रमाकांत आता कलिंगड फोडतो. आणि तेव्हा आता सगळेजण पुन्हा हसू लागतात. तर मयुरी म्हणते मी सुद्धा का असं खायचं, लहानपणी ना मी जसं खायचं तसंच खाणार आहे. आणि त्यानंतर आता सगळे हात भरून रमाकांत कलिंगड खात असतो. मयुरीसुद्धा आता तिच्या पद्धतीने आंबा खाऊ लागते. आभ्यासुद्धा आंब्याचे साल काढून सगळा आंबा तोंडात घालू लागतो. आणि सीमासुद्धा आता आंबा खात असते. जेथे ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे हवं तसं आंबा कलिंगड खात असतात. तेवढ्यात अक्षय आता रमाला बाजूला घेऊन येतो. अक्षय आता त्यांच्याकडे बघत रमाला म्हणतो की हे सगळं काय चाललंय तुझं. रमा म्हणते काय झालंय. अक्षय म्हणतो की अगदी लहान मुलांसारखं चाललंय आणि बघ अगदी लहान मुलांसारखंच खातायत हे. तर आता रमा म्हणते की जाऊ द्या ना, खाऊ द्या, करू द्या त्यांना त्यांच्या मनासारखं, आणि आपण मोठे झालो की जबाबदार झालो आणि मग सगळ्या गोष्टी जबाबदारीने करायच्या हे कुणी सांगितलं. आणि मोठं झाल्यानंतर आपण जबाबदारीने आपल्याला वागावं लागतं आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला मनाच्या विरुद्ध कराव्या लागतात आणि त्यामुळे आपण मनाच्या विरुद्ध वागणं सुरू करतो आणि त्यामुळे आपल्या मनाला काही आनंद मिळत नसतो आणि म्हणून चिडचिड होते. करू द्या त्यांना त्यांच्या मनासारखं, असे आता रमा ही अक्षयला समजावते. आणि कुठे एक दिवस आपण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या केल्या, मनासारखं वागलो तर त्यात काय झालं, तुम्हीसुद्धा करा ना तुमच्या मनासारखं. अक्षय म्हणतो रमा तू काय बोलतेस. तर रमा म्हणते हो.
आणि अक्षय म्हणतो मला असं अजिबात जमणार नाही, लहान मुलासारखं असं सगळे हात शरीर भरवायचे आणि खायचं. रमा म्हणते की त्यात काय झालं, तुम्हाला तुमच्या मनासारखं जसं खायचं तसं खा. अक्षय म्हणतो मी तर असं कधीच नाही खाल्लं. लहानपणी मी अशी सुरी घ्यायचो, आंबा स्वच्छ धुवायचो आणि मग असा कट करायचो आणि अगदी व्यवस्थित खायचो. अक्षय आता लहानपणी आंबा कसा खात होता हे सगळं अक्षय रमाला समजावतो. आणि अक्षय म्हणतो की अगदी अंगावरती एकही डाग न सांडता अगदी व्यवस्थित खायचं, अशीच पद्धत असती. चकचक करत आता रमा म्हणते की हे असली कसली पद्धत, ही अशी पद्धत नसते. आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जसा खायचा ना तसा तो खायचा असतो. अक्षय आता त्यांच्याकडे बघतो तर आता रमाकांत अख्खा कलिंगड तसाच हाताने खात असतो. इकडे आभ्या आणि आनंद देखील आंबे तसेच खात असतात. अक्षय म्हणतो बघितलं का कसे खाता येते. तर रमा म्हणते खाऊ द्या ना त्यांना, तुमचं काय जातं आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने जसं खायचं ना तसं खाऊ द्या. आणि त्यानंतर आता प्रत्येकजण आता आंबे खाण्यामध्ये दंग झालेले असतात. रमा आणि अक्षयसुद्धा तिथे येऊन बसतात. आणि त्यानंतर आता सीमा अक्षय सगळ्यांकडे बघत असतात आणि रामासुद्धा आता आंबा खाऊ लागते. रामा म्हणते की बघा सगळेजण त्यांच्या मनाप्रमाणे कसे आनंदाने आंबे खातात आणि सगळेजण पिवळे झालेत, पिवळे. आणि सीमा म्हणते की बघा कसे तोंड झाले सगळ्यांचे. आनंद म्हणतो त्यात काय झालं, आई लहानपणी ना तू आम्हाला खेळायला पाठवायची तेव्हासुद्धा आमचं असंच अवतार व्हायचे. सीमा म्हणते की अरे त्यावेळेस तुम्ही लहान होते तर आता मग. आनंद म्हणतो की त्यात काय झालं आई. आणि सीमा म्हणते की ठीक आहे तुम्हाला खेळायला जायचं ना, जा मग खेळायला. रमा म्हणते त्यात काय झालं, हे सगळं अगोदर खाऊन घ्या आणि मग जा खेळायला. आनंद म्हणतो ठीक आहे, हे सगळे आंबे अगोदर खायचे, यावर ताव मारायचा. रमाकांत म्हणतो कलिंगड सगळं मी खाणार आहे बरं का. पुन्हा आता सगळेजण ताव मारू लागतात. आणि त्यानंतर आता सगळ्यांनी आंबे खाल्ल्यानंतर सगळेजण बाहेर येतात आणि सगळेजण आता चेंडू खेळू लागतात. प्रत्येकजण वेगवेगळा गेम खेळत असतो. सगळेजण एकमेकांच्या पाठीमागे धावत पळत असतात आणि सगळेजण मनाप्रमाणे आता त्यामध्ये गुंगून गेलेले असतात. सीमा दरवाजाजवळ येऊन त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत असते आणि सीमाला देखील मोठा आनंद होत असतो. सगळेजण आता एकमेकांच्या पाठीमागे पळत बॉल फेकत असतात. तर अक्षयसुद्धा आता आनंदून गेलेला असतो. आणि एकाच दिवशी रमाने सगळ्यांचं टेन्शन दूर करून सगळ्यांना मनाजोगता आनंद मिळवून दिलेला असतो. आणि त्यानंतर आता पटकन सीमा ही रमाला तिच्याकडे बोलावते. रमा तिच्याकडे येताच आता सीमा म्हणते की अक्षय आतमध्ये खोलीत आहे. रमा म्हणते की मला माहिती आहे ते काय करत असतील ते. सीमा म्हणते जा पटकन. तर रमा आता अक्षयकडे जाऊ लागते. इकडे आता अक्षयने सुद्धा डिशमध्ये 4-5 आंबे घेतलेले असतात. एक आंबा आपल्या हातात घेत अक्षय त्या आंब्याकडे बघू लागतो. पटकन आता बेडरूमचा दरवाजा उघडून रमा आतमध्ये येते आणि अक्षयला बघते. अक्षय त्या आंब्याकडे बघत असतो. पटकन रमा अक्षय शेजारी येऊन बसते. अक्षयकडे बघत आता रमा विचार करू लागते. तर अक्षय म्हणतो काय झालं, खेळ संपला का काय वाटतं, जा ना मग तिकडे खेळायला. रमा म्हणते काय करताय तुम्ही. तर अक्षय म्हणतो की आंबा खातोय. तर रमा म्हणते खा ना, असं चिरून बिरून कोण देणार नाही, जसा तुमच्या मनाला वाटतंय ना तसा खा तुम्ही. आणि त्यानंतर आता अक्षय हा पांढरा कपडा घेतो आणि तो आपल्या शर्टला लावतो. अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने अक्षय आता आंबा कट करतो. रमा अक्षयकडे बघत असते आणि कट करून त्याच्या फोडी करून अक्षय आता आंबा खाऊ लागतो. तेवढ्यात आता रमा त्या डिशमधील एक आंबा उचलते आणि अख्खा आंबा तोंडात घालते आणि म्हणते की आंबा ना असा खायचा असतो. अक्षय फक्त आता रमाकडे बघतच राहतो. आणि आता अक्षयच्या समोर रमा आंबा खात असते आणि अक्षय रमाकडे बघत त्याचा अंग बाजूला करत असतो. अक्षय म्हणतो की अगं रमा माझ्या अंगावर उडेल, काय करते तू. तर रमा म्हणते की असाच खायचा असतो आंबा. आणि त्यानंतर आता रमा जशी आंबा खाते ते सगळं अक्षय बघतो आणि पटकन डिशमधील दुसरा आंबा उचलतो आणि पटकन सगळा आंबा तोंडात घालून आता रमा जशी आंबा खाते तसाच आता अक्षय काही एक विचार न करता आंबा खाऊ लागतो. अक्षय विचार करतो आणि म्हणतो की याची चव सेम टू सेम तशीच लागते, पण जरा हे वेगळंच आहे. रमासुद्धा आता अक्षयकडे बघून हसत खुश झालेली असते. अक्षय म्हणतो पण चिरून खाण्यात वेगळीच मजा आहे. रमा म्हणते चिरून खाण्यात काही वेगळी मजा नाही आहे, असाच खायचा आणि असंच खा. अक्षय आता पुन्हा रमाकडे बघू लागतो. रमाकडे बघत आता अक्षयसुद्धा खुश होतो आणि रमाच्या गालाला आंबा लागलेला बघून अक्षय हसू लागतो. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की रमा अगदी मुरंबा केल्यासारखा तू आंबा खातेस आणि अगदी छान वाटतेस. रमासुद्धा आता अक्षयकडे बघू लागते
आणि इकडे आता अक्षय प्रेमाने रमाकडे बघत त्याच्या हातातील आंब्याचा एक रस आता पुन्हा रमाच्या तोंडाला लावतो. रमा आता मस्तपैकी तिचं तोंड कापडाने पुसून काढते. तर अक्षय म्हणतो, काय करतेस रमा? आणि पुन्हा अक्षय रमाच्या ओठाला आंबा लावतो. आणि लगेच आता रमाच्या ओठाला हात लावत अक्षय आता रमाच्या प्रेमात पडलेला असतो. अगदी रमाच्या जवळ येतो आणि अक्षय म्हणतो, बघ रमा, आंबा लागलाय. रमा म्हणते, मग लागू द्या की. अक्षय प्रेमाने रमाच्या ओठ पुसू लागतो आणि अक्षय अगदी रमाच्या जवळ येऊन रमाचा किस घेऊ लागतो. तर तेवढ्यात सीमाचा ओरडण्याचा आवाज येतो आणि सीमा म्हणते, बस झालं आता. तर अक्षय बाजूला होतो. इकडे आता सीमा बाहेर सगळेजण खेळ खेळत असतात. त्यांना आता बस झालं असे सांगत असते. सीमा म्हणते, बस झालं खेळायचं, आता चला सगळेजण आतमध्ये या, मी सरबत करते. आणि इकडे आता रमा म्हणते, आई हाक मारते. अक्षय म्हणतो की वेडी कुठली, आई कुठे हाक मारते. पुन्हा अक्षय रमाच्या जवळ येतो आणि रमाच्या चेहऱ्यावरून हात फिरू लागतो. दोघेही आता पुन्हा एकमेकांकडे प्रेमाच्या नजरेने बघू लागतात. इकडे आता सगळेजण खेळ खेळत असताना आनंद म्हणतो की अरे, रमा आणि अक्षय कुठे, आतमध्ये गेली की काय? आणि आता आनंद पुन्हा आता रमा आणि अक्षयला हाक मारू लागतो. रमा अक्षय पटकन बाहेर येतात आणि अक्षय म्हणतो की काय झालं रे दादा? तर आनंद म्हणतो की रमा, आज तुला माहिती आहे का, खूप हलकं हलकं वाटतंय. तर अक्षय रमाकडे बघतो आणि आता आनंद म्हणतो की सॉरी, मी तुम्हाला जास्तच बोललो, पण माझ्या मनात ना आता कुठलं स्क्रॅच नाही आहे आणि आता मी एकदम मला हलकं फुलकं वाटतंय. रमा आणि अक्षय आता खुश झालेले असतात आणि याचं सगळं रमा क्रेडिट गोज टू यू बरं का. आणि पुन्हा आता आनंद रमाचे आभार मानतो. इकडे आता आब्याला सुद्धा खूप बरं वाटलेलं असतं. आणि त्यानंतर आता आनंद म्हणतो की वर्षातले पुन्हा हा एक दिवस सोडून पुढचे 363 दिवस अगदी शहाण्या मुलासारखं वागून घरातील सगळ्या जबाबदाऱ्या मी व्यवस्थित पूर्ण करेन, असे आता आनंदने सांगितलेलं असतं. आणि एवढा आनंद आता टेन्शन फ्री झालेला असतो. मनातलं वरवरचा सगळा दडपण, सगळा ताण आता रमाने घालवलेला असतो. पण वर्षातला हा असा एक दिवस पाहिजेच रमा, आणि तो दिवस तू आणला, खरंच तुझं खूप खूप थँक्स, असे म्हणत आता आनंद पुन्हा रमाचे आभार मानतो. आणि तेवढ्यात आता आनंद म्हणतो की पण, तर अक्षय म्हणतो की आता काय राहिलं. आनंद आता पटकन रागाने पुन्हा थोडासा बाजूला जातो आणि इकडे तिकडे बघू लागतो. रमाकांत म्हणतो की काय रे आनंद, असा का आता धीर धरू राहिलाय, काय आता पण काय राहिले तुझं, सांग ना. आणि त्यानंतर आता इकडे मात्र सीमा ही आई आजीकडे येते आणि लगेच आता सीमा आई आजीला म्हणते की उद्या अक्षय तृतीया म्हणजे 3 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे ना. तर आई आजी म्हणते की हो. तर लगेच सीमा म्हणते की मग आता मला त्या मुहूर्तावरती रमा आणि अक्षयचं लग्न लावायचं आहे. तर आई आजीला धक्का बसतो. ही नेमकं माही आहे की रमा हीच माहिती नाही आणि ही चालली लग्न लावायला, असा विचार आता आई आजीच्या डोक्यात येतो. सीमा आता तिथून निघून जाते. तर आई आजी एक फोन करते आणि सांगते की माझ्या डोक्यात एक मोठा प्लान आहे, पण त्यासाठी फक्त तो प्लान व्यवस्थित उतरायला हवा. आणि लगेच आता आय्याजीने भयानक प्लान केलेला असतो. इकडे आता सायदा हा मुकादमाच्या घरी आलेला असतो. तर रमा आता सायदाला हॉलमध्ये बसवते आणि इकडे आता रमा ही सायदाला म्हणते की कोण आहे ती नशीबवान मुलगी जिच्यासोबत तू लग्न करणार आहे. तर आता रमा म्हणते मला माहिती आहे. तर सायदा म्हणतो तुला कसं माहिती. तर आता रमा म्हणते की ते नाही का आपण रस्त्यावरती भेटलो होतो. सायदा म्हणतो की कधी, मला तर रस्त्यावरती माही भेटली होती. तर आता सायदाकडे रमा बघू लागते आणि आता सायदाने सगळ्यात मोठे आता गुपित सांगून रमाला कॅच केलेलं असतं. ही माही आहे की रमा, हे आता सायदासमोर येणार असतं. आणि रमा भेटलेली असताना सायदाने त्याला माही भेटली होती असं सांगितलेलं असतं. तेव्हा आता माही ही सायदासमोर तिची खरी ओळख समोर आणील का, आणि हीच खरी रमा आहे आणि ती माही आहे, हे आता सायदा कसा ओळखून काढतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.